नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 6 मे 2026च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी एकूण 10 प्रश्नांचा समावेश केलाय आणि सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण खूप महत्त्वाचे मी प्रश्न घेतलेले आहेत आज। तर पहिला प्रश्न, आपल्या भारताचा पहिला ग्रीन मेथेनॉल प्लांट कोठे स्थापन झालेला आहे? तर सर्वांना माहीत असायला हवं, तर तो स्थापन झालेला आहे कांडला, गुजरातमध्ये। कोठे? तर कांडला, गुजरातमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर आपल्या भारताचा पहिला ग्रीन मेथेनॉल प्लांट गुजरातमधील कांडला दीनदयाळ पोर्ट येथे उभारला जात आहे। तर महत्त्वाचे पॉइंट्स आपण पाहूयात। तर स्थान दीनदयाळ पोर्ट, पूर्वीचे कांडला पोर्ट आणि कच्छ, गुजरात लक्षात ठेवा। आणि याचा उद्देश काय आहे? तर या प्रकल्पामध्ये प्रोसोपिस जुलीफ्लोरा नावाच्या आक्रमक वनस्पतीचा जास्त वाढणारे बाभळीचे झाड आहे ते, तर याचा वापर करून ग्रीन मेथेनॉल तयार केले जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याची क्षमता काय आहे? तर हा प्रकल्प दररोज 5 टन मिथेनॉलचे उत्पादन करेल आणि सहयोग, तर हा प्रकल्प थर्मॅक्स लिमिटेड आणि अंकुर सायंटिफिक यांच्या भागीदारीतून उभारला जात आहे। यानंतर दुसरा प्रश्न, तर आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33 वरून कितीपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? तर खूप जास्त महत्त्वाचा हा प्रश्न ठरणार आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी। तर सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एकूण 37। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा किती? तर 37। कितीवरून? तर 33 वरून, म्हणजे 4 एक्स्ट्रा। तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने 5 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 पर्यंत सरन्यायाधीश वगळून वाढवण्यास मंजुरी दिली आहे। तर वाढ तर सध्याच्या 33 न्यायाधीशांच्या संख्येमध्ये 4 नवीन पदे जोडली जातील आणि एकूण संख्या तर न्यायाधीशांना वगळून ही संख्या 37 आहे आणि सरन्यायाधीशांसह एकूण 38 होणार आहे। आणि प्रस्ताव तर सर्वोच्च न्यायालय तर न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 संसदेमध्ये मांडला जाणार आहे। तर याचे कारण काय आहे? तर सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या सुमारे 92,000 प्रकरणांमुळे न्यायदानाचा वेग वाढवण्यासाठी हा निर्णय मोठा घेण्यात आला आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न, तर कोणत्या दलाची पोलीस भरती प्रक्रिया प्रश्नांच्या गोंधळामुळे स्थगित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, SRPF, या म्हणजेच काय? तर स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांच्या गोंधळामुळे आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या कॉपी पेस्टच्या आरोपामुळे राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRPF गट 5 दौंडची भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे। तर महत्त्वाचे पॉइंट काय आहेत? तर प्रकरण 5 मे 2026 रोजी झालेल्या लेखी परीक्षेमध्ये 100 पैकी 85 प्रश्न एका खाजगी प्रकाशनाच्या सराव संचातून जसेच्या तसे विचारण्याचा प्रकार समोर आला आहे। तर याचा परिणाम काय झाला? तर या गोंधळामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलेला असून ही परीक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे आणि चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत। तर कुठली भरती? तर लक्षात ठेवा, हे प्रकरण SRPF गट 5 दौंड या दलाशी संबंधित आहे। लक्षात ठेवा कुठली होती? तर SRPF गट 5 दौंड। तर विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न, तर फेमिना मिस इंडिया 2026 ची उपविजेती राजनंदिनी पवार ही कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील आहे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर फेमिना मिस इंडिया 2026 ची पहिली उपविजेती म्हणजेच फर्स्ट रनर अप राजनंदिनी पवार ही छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद या जिल्ह्यातील आहे। तर मूळ गाव काय आहे? तर राजनंदिनी ही छत्रपती संभाजीनगर मधील असून तिचे आजोबा लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन तिने आपल्या विजयाचा आनंद साजरा केलेला आहे। तर तिचे शिक्षण आहे तर तिने आपले शालेय शिक्षण केम्ब्रिज स्कूलमधून पूर्ण केले आणि त्यानंतर पुण्याच्या MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पाचवा प्रश्न पाहूयात। तर नुकताच
मायोन ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशामध्ये झालेला दिसून येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, फिलिपिन्स. या कोणत्या? तर फिलिपिन्स. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नुकताच मे 2026 मध्ये फिलिपिन्स या देशामध्ये मायोन ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. तर हा ज्वालामुखी फिलिपाईन्सच्या सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे आणि या उद्रेकामुळे फिलिपाईन्स प्रशासनाने धोक्याच्या क्षेत्रातील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी देखील हलवले आहे. तर ज्वालामुखीच्या मुखातून लावा बाहेर पडत असून अल्बे प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राख साचलेली दिसून येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न. तर प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, प्रसून जोशी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. काय नाव आहे? तर प्रसून जोशी. तर प्रख्यात गीतकार, लेखक आणि जाहिरात क्षेत्रातील दिग्गज प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्य बाबी देखील सर्वांनी लक्षात ठेवा. तर नियुक्ती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2 मे 2026 रोजी ही घोषणा केली आहे. आणि विद्यार्थ्यांनो, अनुभव. तर प्रसून जोशी हे सध्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन चे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. कशाचे? तर CBFC चे. तर पार्श्वभूमी आहे नवनीत कुमार सहगल यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त होती. यानंतर 7व्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तर WHO ने कोणत्या नवीन विषाणूच्या प्रादुर्भावाचा इशारा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हंटा व्हायरस. काय? तर हंटा व्हायरस. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हंटा व्हायरस मे 2026च्या सुरुवातीला एका क्रूझ शिपवर हंटा व्हायरसच्या रुग्णाचा समूह आढळून आलेला असून यातील रुग्णांना गंभीर श्वसनाचा त्रास होत असल्याने WHO ने नोंदवले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर विद्यार्थी मित्रांनो, नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये धर्मध्वज कोणाच्या उपस्थितीमध्ये फडकवण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस आणि रामनाथ कोविंद. ठीक आहे, तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये धर्मध्वज फडकवण्यात आला आहे आणि हा ऐतिहासिक सोहळा 6 मे 2026 रोजी पार पडला. आणि या कार्यक्रमाची महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील आपण पाहूयात. तर प्रमुख उपस्थिती. तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमाचे विशेष अतिथी होते आणि इतर मान्यवर. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या सोहळ्याला उपस्थित होते. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर चला पुढील प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच पहिल्या सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्काराचे मानकरी कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सुंदर अय्यर व अंजली भागवत ठरले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्काराचे मानकरी खालीलपैकी आहेत. काय नाव आहे त्यांचे? तर आंतरराष्ट्रीय नेमबाज आहेत कोण? तर अंजली भागवत. आणि लॉन टेनिस संघटक तर ते आहेत सुंदर अय्यर. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची पॉईंट पाहून घेऊयात माहिती सगट. तर पुणे हौशी ॲथलेटिक्स संघटनेतर्फे या पुरस्काराची घोषणा 1 मे 2026 रोजी करण्यात आलेली आहे आणि हा पुरस्कार दरवर्षी एक उत्कृष्ट खेळाडू व एक क्रीडा संघटक यांना दिला जाईल. आणि या पुरस्काराचे स्वरूप आहे 25,000 रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे. आणि हा पुरस्कार दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू करण्यात आला आहे. यानंतर 10वा व शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर नुकताच प्रोजेक्ट फ्रीडम सुरू करण्याची घोषणा कोणत्या देशाने दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तर अमेरिका या देशाने दिली आहे. तर नुकताच अमेरिका म्हणजेच USA या देशाने प्रोजेक्ट फ्रीडम सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे. तर महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत यामध्ये? तर घोषणा. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मोठी घोषणा केली. आणि विद्यार्थ्यांनो, याचा उद्देश काय आहे? तर होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे अडकलेल्या व्यापारी जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी व सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. आणि सध्या स्थिती काय आहे? तर इराणची शांतता चर्चा आणि
सकारात्मक प्रगती पाहता ट्रम्प यांनी या मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि या मोहिमेअंतर्गत अमेरिकन नौदल होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना लष्करी संरक्षण प्रदान करत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. खरंच खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे हा. सर्वांनी मला या प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर चला प्रश्न पाहून घेऊयात. तर RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर जास्तीत जास्त सर्व विद्यार्थ्यांनी मला या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि जाता जाता मला सांगा की आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे देखील, ठीक आहे. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.